चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रचंड चुरस पाहायला मिळाली। आमदार शिवाजी पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती, त्यामुळे चंदगडच्या निकालाकडे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं होतं। आज चंदगडच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या सुनील काणेकर यांनी बाजी मारल्याचं स्पष्ट झालं। मात्र भाजप आणि शिंदे शिवसेना गटाचे 8 उमेदवार आणि दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रणित राजर्षी शाहू आघाडीचे 8 उमेदवार निवडून आलेत, तर एका अपक्षाने विजय मिळवलाय। त्यामुळे चंदगडच्या सत्तेचं पारडं कोणाच्या बाजूने झुकतंय याची उत्सुकता आहे। चंदगड नगरपंचायतीसाठी भाजप आणि शिंदे शिवसेना गटानं नियोजनबद्ध प्रचार केला। आमदार शिवाजी पाटील यांनी तर भाजप शिंदे सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी चंदगडमध्ये मुक्काम ठोकला होता। तर राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गट आणि काँग्रेस प्रणित राजर्षी शाहू विकास आघाडी यांनी विरोधी पॅनल म्हणून चुरस निर्माण केली होती। चंदगड नगरपंचायतीच्या 17 प्रभागांसाठी एकूण 57 उमेदवार रिंगणात होते। अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपचे उमेदवार सुनील काणेकर यांचा नगराध्यक्षपदी विजय झाला। त्यांना 3967 मतं मिळाली, तर भाजप शिंदे शिवसेना गटाचे 8 आणि राजर्षी शाहू आघाडीचे 8 उमेदवार निवडून आले। याशिवाय एक अपक्ष उमेदवार विजयी झाला। दोन्ही आघाड्यांचे समसमान उमेदवार निवडून आल्यानं एकमेव अपक्षाला आता महत्त्व प्राप्त झालंय। या एका अपक्षाला हाताशी धरून चंदगड नगरपंचायतीमध्ये कोण सत्ता स्थापन करणार हे आता महत्त्वाचं आहे। पाहूया 17 प्रभागातील विजयी उमेदवारांची यादी।